नवलकोस. तर नवलकोस मी धुवून घेतलं आहे. ह्याच्या हे वरचं साल काढून खिसून घेणार आहे. नवलकोस, 2 एग, टोमॅटो, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर मी चेचून घेणार आहे आणि कांदा बारीक चिरून घेणार आहे. पहिल्यांदा नवलकोस कोसून घेते, हे करून घेते, खिसून घेते. आता कढई ठेवली, गॅस चालू करते. अगदी कमी तेलात रेसिपी करायची. थोडंसं तेल घातलं आहे, टोमॅटो कांदा चिरून घेतला आहे. आता हे नवलकोसचं वरचंच हे काढलं आहे सगळं साल, आता खिसून घेते आणि मग हे चेचायचं ते सावकाश चेचते. आता तेल टाकलं आहे. मोहरी, जिरे, हिंग हे खिसून घेतलं नवलकोस. आता कांदा घालते. कांदा, थोडासा वेळ टोमॅटोचा वरच ठेवायचा, खाली करपला जाण्याची शक्यता होऊ नये. हळद, ते सगळं व्यवस्थित भाजू घेऊ. तोपर्यंत तिने चेचून घेते. गॅस बारीक करून भाजून घेते. पण चांगलं भाजून घेते. आता ठीक राहिलं. ह्याचे असे कच्चे कोशिंबीर पण करतात. नवलकोस आरोग्यासाठी अतिशय चांगला. आणि भाजी करायला हे मी ॲक्च्युली खलबत्त्यात केलं तर चालतं आहे, पण आज मला चांगली टेस्ट, पण आज मला जरा गडबड आहे म्हणून मिक्सर केलं. शक्यतो मी खलबत्त्यात करते. आता ह्याच्यात गरम मसाला, धनेपूड आणि कोल्हापुरी लाल तिखट आणि मीठ. आता गॅस मोठा करायचा, मीडियम फ्लेमवर ठेवायचा. त्याचा त्याला करायचं. कुठली पण भाजी लो टू मीडियम, हाय फ्लेम करायचं. गरम मसाला, धनेपूड, मीठ, आणि रेड चिली सॉस. आता काय करायचं, त्याच्यातच पाणी घालून घ्यायचं खोबऱ्याचं आहे ना. कर्नाटकमध्ये ही फेमस आहे. रोटी, चपाती, डोसे. आपल्याला छान असं शिजू द्यायचं 1-5 मिनटं. आता शिजायला लागले की नाही तर मिक्स करून ठेवायचं. हलवायचं नाही. आता छानपैकी शिजू द्यायचं. मिडियम गॅस ठेवायचं. आता छान झालं, शिजलं. गॅस बंद करायचा. आणि रोटी. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.